केरळ विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला। मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी आपल्या निवासस्थानी केरळमधील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक घेत आहेत। या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असून रमेश चेन्निथला, VD सतीशन यांच्यासह इतर नेते रात्री दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार KC वेणुगोपाळ हे केरळचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात। पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे। KC वेणुगोपाळ, रमेश चेन्निथला यांची नावं सर्वाधिक आघाडीवर आहेत। केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असली तरी कार्यकर्त्यांनी आधीच आपल्या नेत्यासाठी लॉबिंग सुरू करायला सुरुवात केली आहे। केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं पोस्टर वॉर पाहायला मिळते। वेणुगोपाळ यांच्यासाठी केरळला KC हवेत असं पोस्टर लावण्यात आलं असून सतीशन यांच्या समर्थकांनी नॅचरल लीडर सतीशन अशी घोषणा केली। खिशाला झळ बसू लागल्यानं मद्यप्रेमींच्या रुचीत बदल झाला। राज्य सरकारनं देशी विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केल्यानं मद्यप्रेमींची पसंती आता स्वस्त महाराष्ट्र मद्य श्रेणी आणि बिअरकडे वळली आहे। त्यामुळे राज्यातील बिअरच्या खपानं विक्रम प्रस्थापित केला। बिअर हे राज्याच्या पसंतीचं मद्य ठरलं। उत्पादन शुल्क विभागानं जूनमध्ये विदेशी आणि देशीवर मोठं उत्पादन शुल्क लादलं। 2025 मध्ये 32 कोटी लिटर खप असलेलं विदेशी मद्य यंदा 27 कोटी लिटरवर घसरलं। तुलनेत 38 कोटी लिटर खप असलेली बिअर यंदा 46 कोटी लिटरवर पोहोचली। उन्हाळ्यात बिअरचा 6% खप वाढतो, पण गेल्या 11 महिन्यात बिअरच्या खपाचे आकडे वाढत गेलेत। नव्यानं आलेल्या महाराष्ट्र मद्य श्रेणीचा 1,86,00,000 लिटर इतका खप झाला आहे। भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही समोर आली। लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 50 वर्षीय नराधमानं 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। धक्कादायक बाब म्हणजे या अत्याचारामुळे ही पीडित मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असून या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला। लाखनी पोलिसांनी रतनलाल उर्फ जोगेश्वर सुरचंद कुळमते याला अटक केली आहे। कल्याणमध्ये एका कराटे प्रशिक्षकानं 9 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडला। गिरीश वाघमारे असं कराटे प्रशिक्षकाचं नाव आहे। महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पथकानं या प्रकरणात गिरीश वाघमारेला अटक केली। वाघमारे हा घरी एकटा असताना त्यानं मुलीला कराटेसाठीचं किट दाखवण्यासाठी बोलावलं। त्यावेळी त्यानं या मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला। पीडित मुलीनं ही घटना आपल्या पालकांना सांगितली। त्यानंतर मुलीच्या आईनं कराटे प्रशिक्षकाविरोधात महात्मा फुले स्थानकात तक्रार नोंदवली। डोंबिवलीत स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपीचं वय 43 वर्षे, तक्रारदार पीडिता 19 वर्षाची। नराधम बाप गेल्या 4 वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करतोय। आपल्या लहान बहिणीवरही त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं। मानपाडा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। छत्रपती संभाजीनगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा वाढत आहेत। देवळाई परिसरात श्रीकृष्णनगर इथे भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणिगंठन हिसकावून पळ काढल्याची घटना घडली। या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:30च्या दरम्यान फिर्यादी महिला आणि त्यांचे पती श्रीकृष्णनगर परिसरातून जात होते। यावेळी लाल रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातलं सुमारे 70,000 रुपये किमतीचं अर्ध्या तोळ्याचं सोन्याचं गंठण जबरदस्तीनं हिसकावून नेलं। कागल चेकपोस्ट गोकुळ विरोधात याचिका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांना मारहाण करण्यात आली। महामार्गावरील वाहतुकीवरून वाद वाढला। कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह विकास पाटील, रमेश तोडकर, सौरभ पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिवच्या येरमाळा वनपरिक्षेत्रामध्ये वनविभागाच्या रोपवाटिकेला वाढतं ऊन आणि नियोजनाच्या अभावाचा फटका बसला। पाण्याविना जवळपास 45,000 रोपं जळून खाक झाली। येरमाळा वनपरिक्षेत्रातील उपळाई रोपवाटिकेच्या शेजारीच तलाव असताना रोपं जळाली। विजेच्या लपंडावामुळे पाणी देता न आल्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली। घन वन योजना राबवण्यासाठी येरमाळा परिसरात 600 एकर वरती वनपरिक्षेत्रात रोपं लावण्यात जाणार होती। 50,000 रोपांपैकी 45,000 रोपं जळून गेल्यानं वनविभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात वनविभागाच्या रोपवाटिकेतून आढावा घेतला आप्पासाहेब शेळकेनं। वाढतं ऊन आणि नियोजनाचा अभाव यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या वनविभागामध्ये
हजारो झाडं आहेत ती जळून गेलेली आहेत. आपण वन विभागाच्या या वनराईमध्ये आहोत. इथं रोपं तयार केलेली जातात. खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या हजारो रोपं इथं तयार केली, मात्र जवळच तलाव असताना देखील याला पुरेसं पाणी मिळालं नाही आणि वाढतं तापमान यामुळं ही रोपं अक्षरशः जळून गेलेली आहेत. आता कुठंतरी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं त्यांना जगवण्याची जी धडपड आहे ती सुरू आहे, मात्र यामधला जो जीव आहे या रोपांचा तो निघून गेल्याची परिस्थिती आहे. तिथला जे वनमजूर होता पहिला, त्याला काहीतरी म्हणजे दुखापत झाली होती, त्यामुळे तो 1-2 महिने आपल्या हॉस्पिटलमध्ये. आता जिवंत झाडं किती आहेत आणि किती तुम्ही भरलेली होती? 50,000 झाडं भरली होती. आता एक 45-47 हजार झाडं जिवंत आहेत. पाणी जवळ आहे, परंतु डीपीचा प्रॉब्लेम आहे. लाईट जाते, म्हणजे लाईटचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे आणि डीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं म्हणजे झाडांना थोडंसं पाणी थोडंसं अपुरं पडलं. आता सध्याला म्हणजे झाडं जगवण्याचा 100% प्रयत्न चालू आहे. एकंदर परिस्थिती अशी आहे की पाणी जवळच आहे तलाव, मात्र नियोजन इथलं कुठंतरी कोलमडलं. विजेचा लपंडाव आणि वाढतं ऊन यामुळं अक्षरशः हजारो झाडं इथं जळून गेलेली आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. सरकारनं नैसर्गिक आपत्ती म्हणून 10 लाख रुपयांची मदत करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नंदुरबार, धुळे, जळगाव वगैरे अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचं तूट आहे. तसे ग्रामीण भागामध्येही आदिवासी वस्त्यांमध्ये दूरवरून पाणी आणावं लागतं, पण अजून तिथे टँकर लागलेले नाही. जनावरं आता घरापासून लांब चारा ज्या ठिकाणी आहे तिथं आता शेतकरी न्यायला लागलेले आहे. सरकारने या ठिकाणी जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या पाहिजे, चाऱ्याच्या छावण्या सुरू केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. महाड तालुक्यातील अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या 75 नुकसानग्रस्तांना मंत्री भरत गोगावले यांच्यामार्फत वैद्यकीय मदतीचं वाटप करण्यात आलं. गुरुवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं महाड तालुक्यातील बिरवाडी भागातील टेमघर, जिते, धामणे, खैराट या गावांमध्ये घरांची छप्पर उडून मोठं नुकसान केलं. शासनामार्फत पंचनाम्याची कामं सुरू आहेत, मात्र मदत मिळायला अजून वेळ लागणार असल्यानं मंत्री भरत गोगावले यांनी वैयक्तिक मदत द्यायला सुरुवात केली. यामध्ये 4 दुकानदारांना नवीन दुकानं बांधून देण्याचं देखील आश्वासन गोगावले यांनी दिलं आहे. वाशिममध्ये अवकाळी पाऊस बरसला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पहाटे अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. साताऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी कामरगाव आणि नेचर येथील घरावरील पत्रे उडाले. तसंच या 2 गावातील लग्न मंडप पूर्णतः उडून गेले. त्याचबरोबर गोकुळ हेळबागमध्ये पावसाचा फटका बसला असून काही घरांवरचे पत्रे उडाल्यानं जीवनावश्यक साहित्य भिजलं. या नुकसानाचे पंचनामे महसूल विभागाकडून करायला सुरुवात झाली. तर महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेला कोयना धरण परिसरातील उझरडे धबधबा सलग 2 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रवाहित झाला. चक्क उन्हाळ्यात उझरडे धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. आजच्या काळात लग्न समारंभ म्हटलं की दिखावा, आवाजावी खर्चाची चर्चा अधिक ऐकायला मिळते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वरखेडमधले शेतकरी देविदास कणखर यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून समाजासमोर एक वेगळीच दिशा ठेवली, ती म्हणजे ज्ञानाची, विचारांची आणि संस्कारांची. देविदास कणखर यांच्या कन्या डॉक्टर प्रीती हिचा विवाह डॉक्टर हर्षद यांच्याशी संपन्न झाला. या लग्नात पारंपरिक साडी, चोळी, रुमाल, टोपी किंवा इतर भेटवस्तूंना पूर्णपणे फाटा देत तब्बल 3 लाख रुपयांची पुस्तकं वऱ्हाड्यांना आणि आलेल्या पाहुण्यांना भेट देण्यात आली. प्रत्येक घरात कपड्यांपेक्षा विचारांचं भांडार असावं या भूमिकेतून हा अभिनव उपक्रम शेतकरी असलेल्या देविदास कणखर यांनी राबवला.
ज्ञानरूपी राष्ट्रसंतांचे विचार व महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोचावे हा उद्देश ठेवून येणाऱ्या महिला मंडळींना व मान्यवरांना पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा देण्याचा आमचा उद्देश ठेवून शरद जोशींची अंगारवाटा जीवनावर ज्या आधारित आहे त्या अंगारवाटा, बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची घटना संविधान, तसेच तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तुकाराम महाराजांची गाथा अशा विविध रूपी पुस्तकं देण्याचा आम्ही संकल्प करून ज्ञानाचा ठेवा लोकांपर्यंत पोचावा व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम राबवितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.